वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म। हॅलो नमस्कार, स्वाद आहार विथ विद्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे तांदळाची खीर। कारण की आता सध्या पितृपक्ष चालू आहे, तर जे ते तांदळाची खीर बनवतं, कारण की त्यालाच जास्त महत्त्व असतं। तर ही जी तांदळाची खीर आहे ही माझ्या आजीच्या काळातनं अशीच बनवायची, तेच मी तुम्हाला आज दाखवत आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा लिटर दूध, कारण की मी अर्धा लिटरचीच तुम्हाला दाखवते। तुम्हाला जर जास्तीचं बनवायचं तर याप्रमाणे सामान दुप्पट करता येईल। तर अर्धा लिटर दूध आहे, एक छोटा लोटा पाणी, एक सपाट वाटी मी अशी तांदूळ घेतले होते हे भिजत टाकलेले, अजून त्यासाठी लागणारी सपाट वाटी साखर, थोडीशी विलायची आणि ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल। तर आता आपण कृती करूया। भिजत टाकलेले आता आपल्याला हे बारीक वाटायचे, जसं आपण इडलीचं पीठ एकदम बारीक वाटतो ना तसंच हे सुरुवात करूया। हे मी तांदूळ वाटून घेतलेत बघा, एकदम पेस्ट अशी पेस्ट झाली पाहिजे याची, तर ती खीर खूप सुंदर होते। आता आपण हा एक लोटा जे पाणी घेतले, गॅस थोडा मिडियम ठेवायचा आणि हे पाणी उकळायला टाकायचं। याला उकळी यायला लागली की गॅस मंद म्हणजे बारीक करायचा आणि मग हळूहळू हे जे पेस्ट आहे तांदळाची ती टाकायला सुरुवात करायची। तर अजून काही उकळी आली नाही आहे, येईल, गरम व्हायला लागले। या वेळेला आपला गॅस आहे तो एकदम लो करायचा आहे, कारण की हे जेव्हा घट्ट व्हायला लागतं त्याचा गोळा बनला नाही पाहिजे तांदळाचे। असं हळूहळू टाकत पाणी हलवत राहायचं, कारण की ते खाली लागलं नाही पाहिजे, नाही तर घट्ट गोळा होतो त्याचा। कारण की तांदळाची पेस्ट लवकर शिजते आणि घट्ट व्हायला लागते। असं हलवत राहायचं, हे बघा किती लवकर घट्टपणा येतो त्याला। आता याच्यात आपण टाकणार आहोत हे अर्धा लिटर दूध आहे, ते संपूर्ण ओतणार आहोत आणि सारखं हळू हाताने ढवळत राहायचं आणि गॅस हा एकदम लो मध्येच ठेवायचा आहे। आता ह्या वेळेला ही साखर जी सपाट एक वाटी आहे ती आपण टाकू। तुम्हाला जर जास्तीचं गोड हवा असेल तर थोडी साखर वाढवू शकता, पण ही खीर अशीच छान लागते, जास्त गोड पण नाही चांगली लागत। आणि खाली तळाला सारखं असं करत राहायचं, झटपट होते आणि इतकी चविष्ट लागते। ही आमच्या आजीच्या काळापासूनची आलेली रेसिपी आहे, जी पिढ्यानं पिढ्या आमच्या घरात हीच खीर बनते आमच्या इथं पित्राला। त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते। आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, कमेंट करा, शेअर करा आणि आवडली तर मला नक्की सांगा। मंद केलाय हे बघा। आता ह्याचं जे थोडासा आपण मीडियम गॅस करायचा आहे, कारण की आपली जी पेस्ट आहे आता ती घट्ट व्हायला लागलेली आहे ती, आणि त्याच्यामुळं दूध जे टाकलेलं ते पण असं आटल्यासारखं व्हायला लागलेलं आहे। आणि बघा खिरेला एकदम असा घट्टपणा यायला लागला आहे। आणि याच्यात तुम्हाला बशी टाकायची पण गरज नाही, कारण की खाली खीर लागू नये म्हणून कोणी बशी खाली ठेवतं, कोणी काय, गरजच नाही आहे। फक्त असं थोडं एकदम असं ढवळत राहिलं ना की साखरही विरघळते लवकर आणि घट्टपणा यायला सुरुवात होतो खिरेला। फक्त अजून एक 10 मिनिटं तरी लागतील या खिरेला। किती मस्त घट्ट, कोणाला वाटेल काही तांदळाची खीर आहे म्हणून, अजिबात नाही। तांदळाची पेस्ट म्हणून करून घ्यायची, म्हणजे याच्यात काही कोण कॉर्नफ्लॉवर टाकतं घट्ट व्हायला, कोण काय, पण याच्यात काही टाकायची गरज नाही। इतकी सुंदर, अजून थोड्या वेळाने आपोआप अजून घट्ट होईल, म्हणून याच्यावर झाकण लवकर नाही ठेवायचं, थोडी गार झाल्यावर ह्याच्यावर झाकण ठेवायचं। तर तुम्ही पण ही बनवून बघा आणि मला लवकरात लवकर कमेंट करून सांगा तुम्हाला ही खीर आवडली का आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता।
तर चला भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय.